नारळी पौर्णिमेच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा। तर आज नारळी पौर्णिमेनिमित्त मी इथे नारळी भात बनवलेला होता। तर याला कोणी नारळी भात म्हणतं, कोणी साखर भात म्हणतं। तर कोळी बांधव आज सोन्याचा नारळ समुद्राला वाहून त्यांच्या मासेमारीला सुरुवात करतात, त्यामुळे ही नारळी पौर्णिमा अशी साजरी केली जाते। तर इथे आमच्याकडे नारळी पौर्णिमेला छान असा साखर भात बनवला जातो। याच्यामध्ये गूळ टाकून सुद्धा तुम्ही बनवू शकतात। तर इथे मी 2 चमचे साजूक तूप घेतले, त्यामध्ये लवंगा सुकामेवा टाकून चांगलं इथे परतून घ्यायचे। सुकामेवा म्हणजे इथे आपले जे मनुके आहेत ते छान टम्म फुलेपर्यंत आपल्याला इथे परतून घ्यायचे, म्हणजे छान इथे हे आपले स्वाद खूप छान लागतो मग यांचा आपल्या भातामध्ये। तर इथे मी 1 वाटी नारळानं जे ओलं ते व्यवस्थित किसून घेतलेलं आहे आणि ते किसून याच्यामध्ये चांगलं परतून घेणार आहे। तर इथे मी नारळाची पाट काढलेली नाहीये, तुम्ही लागलं तर ती पाट काढून मग किसून तो खव घालू शकतात नारळाचा। त्यानंतर इथे मी 1 वाटी साखर या म्हणजे खोबऱ्यामध्येच घालून घेणार आहे नारळामध्ये ओल्या। तर ही साखर सुद्धा आपल्याला याच्यामध्ये चांगली व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। आणि साखर इथे मिक्स झाल्यानंतर इथे मी भात आधी शिजवून ठेवला होता, तर त्यातला बघा मी शिजवलेला 1.5 वाटी ते 1.25 वाटी भात याच्यामध्ये टाकून घेणार आहे। तर त्याआधी ना इथे मी थोडासा केशरी कलर टाकून घेणार आहे, जो की मी थोडासा कोमट दुधामध्ये टाकून घेतला होता। तर अशा पद्धतीने केशरी कलर तुम्ही घालू शकतात, किंवा मग गरम दुधामध्ये केशराच्या 10-15 काड्या जरी तुम्ही भिजत घातल्या ना, तर त्याने सुद्धा एकदम छान असा रंग येतो। पण माझ्याकडे केशर आज नव्हतं, त्यामुळे मी इथे केशरी रंग टाकून घेतलाय। तर इथे बघा 1.5 वाटी एवढा मी शिजलेला भात टाकलाय। आणि हा भात आहे ना, मी रोजचा नॉर्मलचा जो आपण तांदूळ वापरतो ना त्याचाच शिजवलेला आहे। तर तुम्ही बासमती राईस वापरून सुद्धा करू शकतात, किंवा मग असा साध्या तांदळाचा सुद्धा खूप चांगला लागतो चवीला। आणि मी इथे साखर वापरली आहे, तुमच्याकडे जर साखर चालत नसेल, आवडत नसेल, तर तुम्ही गूळ सुद्धा इथे वापरू शकतात। त्याने सुद्धा हा भात खूप सुंदर आणि छान असा चवीचा होतो। तर इथे बघा संपूर्ण रंग छान आपल्या भाताला आलेला आहे। तर इथे मी वेलची आणि जायफळाची पूड टाकून घेतलेली आहे आणि चांगलं याला परत 1-5 मिनिट आपण इथे परतून घेणार आहे। तर अशा पद्धतीने आपला हा भात इथे रेडी झालेला आहे। तर साखर व्यवस्थित विरघळली, त्यामुळे भाताला बघा किती छान अशी चमक आली आहे। आणि आमच्याकडे थोडासा असट असा भात आवडतो, एकदम खूप मोकळा मोकळा तांदळाचा आवडत नाही। आणि इथे जरी तुम्हाला हा थोडासा चिकटसर वाटत असला ना, तरी थंड झाल्यावरती हा भात छान असा मोकळा मोकळाच होतो। त्यामुळे बिलकुलही टेन्शन घेऊ नका, एकदम नॉर्मल तांदळाने सुद्धा खूप चांगला असाच नारळी भात तयार होतो। तर इथे बघा मी सर्व करून घेतलेला आहे आणि मस्त असं छान गरमागरम एक घास खाऊन बघा आणि कसा झाला ते मला नक्की कमेंट करून सांगा। खा प्या मजा करा।